बिबट्या आमच्या म्हशीनं घाबरतो. आठवड्यातून 3-4 वेळा तरी दिसतो. त्यांची स्वप्न पूर्ण करणं हे माझं सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. कारण लहानपणापासून आई वडिलांचे कष्ट बघत आलोय. खारेपाटण, नाणार, कुंभवडे या साईडला पण आमची ब्राह्मण समाजातली गिरायक आहेत सगळी. अच्छा, बरं. काकूने आपल्याला मस्तपैकी चहा आणून दिलेला आहे आणि चहा पिता पिता आपण काकांशी गप्पा मारूया. 12वी नंतर अजूनपर्यंत तुम्ही मुंबईत गेलेले नाही? आम्हाला म्हणजे सवयच नाही. मला जेव्हा माझं लग्न झाले तेव्हा ह्या घरामध्ये आले तेव्हा माझ्या पहिल्यांदाच पायाला शेण लागले. मला असं वाटलं पण नव्हतं बापरे. की मला एवढं काय होईल पुढं असं. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी केळंबे गावातील माळवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आमचे मित्र श्री राजाराम लांबोरे यांच्याकडून त्यांचा विस्तृत परिचय आपण जाणून घेऊ. परंतु या गृहस्थाचं वर्णन कसं करावं माझ्यासमोर प्रश्न आहे. आमचे संबंध इतके वर्षांचे घनिष्ठ आहेत आणि कौटुंबिक आहेत, जिव्हाळ्याचे आहेत. अतिशय मितभाषी असा हा माणूस. आणि आज इथे यायचं कारण म्हणजे ह्यांचा व्यवसाय फक्त दाखवायचा नाहीये, तर एका बापाचं खूप वर्षांचं स्वप्न आम्ही जे खूप वर्ष बघत आलेलो आहे त्यांच्या जिद्दी कष्टाळू मुलाने पूर्ण केलेलं आहे. आणि ही एक खरोखरच प्रेरणादायी आणि आनंददायी गोष्ट आमच्यासाठी आहे. व्हिडिओ या मुलासाठी आणि या बापासाठी प्रेरित आहे, कारण यांचे जे कष्ट आहेत ते आम्ही खूप जवळनं बघितलेले आहेत. अधिक वेळ वाया न घालवता आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. काका नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव आणि आपला पत्ता. माझं नाव राजाराम बिरा लांबोरे, मुक्काम पोस्ट केळंबे, तालुका लांजा, माळवाडी. बरं, जसं मी आता सांगितलं की या व्हिडिओमध्ये केवळ तुमचा व्यवसाय दाखवायचा नाहीये, तर तुम्ही जे अगदी खूप वर्ष स्वप्न बघत होतात, आपल्या कायम चर्चा व्हायच्या आणि तुमच्या डोळ्यात तुमच्या मुलाने गुरांचा डॉक्टर व्हावं हे जे स्वप्न होतं ते आज कुठेतरी पूर्ण झालेलं आहे. आणि ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे. आपण एका कुटुंबातले नसलो तरी आपले संबंध एका कुटुंबातले असल्याप्रमाणे आहेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा तितकाच आनंद झाला. आणि मी जेव्हा वाचलं तेव्हा लगेच तुमच्याशी संपर्क केला आणि म्हटलं की ही गोष्ट समाजात गेली पाहिजे, त्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कौतुक जितकं उदयचं व्हायला पाहिजे ते 100% आपल्या माध्यमातून जितकं होईल, जितक्या लोकांपर्यंत ही यशोगाथा पोचेल तितका मी प्रयत्न करतोय. तर आपण ती गोष्ट जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आता आपण ज्या भागात उभे आहोत मित्रांनो, कुठेही बघाल तिकडे आपल्याला गुरं दिसतील. तर हा पूर्ण तुमचाच भाग आहे जमिनीचा? हा, आमचा स्वतःच आहे. अच्छा, तुमचं घर मला वाटतं तुमच्या मागच्या बाजूला दिसतंय आपल्याला. होय. हे घर बघितलं ना मित्रांनो, इकडे घराची राहायची जागा कमी असेल पण गुरांची राहायची जागा भरपूर मोठी आहे. कारण इकडे एक वाडा आहे, त्या पाठीमागे एक तिकडे गुरांसाठीच एक शेड आहे जिथे धान्य वगैरे ठेवलं जातं, खाद्य ठेवलं जातं गुरांचं. इकडे सुद्धा एक वाडा आहे यांच्यात चुलत्यांचा. त्याचप्रमाणे मध्ये एक दिसते इमारत, ती सुद्धा वाडा आहे. आता किती एकूण गुरं आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे आता तरी साधारणतः 55 जनावर आहे. 55? हो. बर, इतके वर्ष सलग हा व्यवसाय करणं, आम्ही पण मध्यंतरी प्रयोग करून बघितला, आम्हाला तो काही झेपला नाही. अनेक जण प्रयत्न करत असतात, पण तुम्ही इतके वर्ष हा सातत्याने व्यवसाय करताय, काय काय चॅलेंजेस असतात या व्यवसायात? व्यवसायातल्या अडचणी म्हणजे पूर्वी वडिलोपार्जित धंदा, एक 4-5 म्हशी, 1-2 गायी असा सुरुवात झालेली. परिस्थिती एकदम गरीब होती, तर त्याच्यातून आम्ही थोडी गुंतवणूक करून जनावरं वाढवीत असं हळूहळू पुढे आलो. बरोबर. तर आता आमच्या साधारणतः 40 ते 45 म्हशी आहे आणि 15 ते 20 गायी आहे. बर. एक रेडा आहे. बर. एक बैल आहे गायींसाठी. अच्छा. असा आमचा नंद आहे. तर आम्ही दूध आता सर्वसाधारण 100 लिटर गोकुळ डेअरीला घालतो. गोकुळ डेअरीला? हा. बर. आणि एक 60-70 लिटरचा घरगुती बाजारपेठेत, लांजा बाजारपेठेत रतीबाई घरगुती. अच्छा. हा साधारण व्यवसाय तुम्ही म्हणजे पूर्वापार आहे वाडवडिलांपासून. हो. आणि तुम्ही पण तुमचं पूर्ण आयुष्य, आता तुमचं वय किती आहे? माझं वय आता 43 वर्ष. 43 वर्ष. लांजा तालुक्यातील जेवढी लोक यांना ओळखतात त्यांना काय वेगळं सांगायला नको की हे अतिशय मितभाषी, मी जसं म्हटलं तसं कुठलीही परिस्थिती असो, वेळप्रसंगी त्यांची चूक नसताना सुद्धा ते लोकांकडनं ऐकून घेतील, पण त्यांच्या तोंडातून कधी अपशब्द मी आजपर्यंत, उर्मटपणा, आगाऊ भाषा, अपशब्द काहीच यापैकी कधी बघितलेलं नाही. इतका शांत स्वभाव, म्हणजे व्यवसायात कसं असलं पाहिजे, थंड डोकं, हे या माणसाकडनं खरोखर शिकावं. तुमचं काका शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 12वी झालंय. 12वी झालंय. हो. म्हणजे मी हे गुरांचं काम करून
दूध विकून असं कॉलेज वगैरे केलं. हम्म. हा, सकाळी 5 वाजल्यापासून रानात आमची जनावर असतात सोडलेली चरायला, बरोबर ते आणून सकाळी दूध काढून डेअरीत दूध घालून मग कॉलेजला जायचो. बरोबर. कॉलेजला गेल्यानंतर 12-12:15 कॉलेज सुटलं की नंतर घरगुती रतीब घालायचो. बरोबर. परत दुपारी आल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आटपून मग परत गुरं चरायला सोडायची. हो. असा म्हणजे आमचा नेहमीचा बरोबर. विषय. नावाप्रमाणे राजा माणूस आहे. तुमचं नाव राजारामच आहे ना की वेगळं काय? नाही, राजारामच माझं. राजाराम नाव आहे आणि राजा हे टोपण नाव आहे. सगळेजण राजा या नावाने ओळखतात आमच्या हो. लांजा तालुक्यात. हो. ही गुरं जी ठेवलेली आहेत ती नेमकी कशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण करून बांधता? आम्ही वर्गीकरण म्हणजे गाभण जनावर एका साईडला, म्हणजे लहान जे गाभण न राहिलेली आहेत जनावर ती वेगळ्या साईडला. आता ही इकडे दिसतायत ही कशी आहेत? ही अजून म्हणजे न गाभण झालेली आहेत. अच्छा, म्हणजे भाकड स्वरूपात आहेत भाकड ती. स्वरूपातली. भाकड स्वरूपात. अच्छा. इकडच्या बाजूला आहेत ती सगळी ही गाभण. ही सगळी गाभण आहेत. आता म्हणजे जानेवारी एंडला विणारी आहेत सगळी. म्हणजे ते कोंबड्या पण फिरताना दिसतायत. हो. त्या गोचड्या वगैरे खातात. हा, कोंबड्या आहेत आमच्या 20-25 कोंबड्या आहेत. त्याचा फायदा होतो ह्या हा. विषयात पण हो. स्वच्छताच्या दृष्टीने. जनावरांच्या गोचड्या वगैरे टिपणं हा. किंवा इतर कोण प्राणी येणं, कीटक पटक ते सगळं खाऊन टाकतात. बरोबर. आता दुधाच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही गुरांचा सुद्धा खरेदी विक्री व्यवसाय करता. हा, महिन्यातून सर्वसाधारण तरी 5 म्हशी विकतो मी. बरोबर. तुम्हाला सांगतो, अगदी खारेपाटण, नाणार, कुंभवडे या साईडला पण आमची ब्राह्मण समाजातली गिरायक आहेत सगळी. अच्छा. तर आम्हाला ते त्यांना गरज लागली तर फोन करतात. बरोबर. की त्यांना आम्हाला माहिती आहे की त्यांना किती दुधाची म्हैस पाहिजे काय. बरोबर. मग ते आम्ही त्यांना डायरेक्ट नेऊन सोडतो आणि कमी आलेली म्हैस, दुधाला जी कमी आलेली म्हैस आहे ती घेऊन येतो. बरोबर. मग आमच्या इथं ती परत गाभण होते रेडा मशीद असल्यामुळे वळू. बरोबर. परत वियाली की परत आम्ही विकतो. होय. नाही खपली संपली नाही तरी आम्हाला दुधाला उपयोगाला येते. नक्कीच. या कोकण पट्ट्यातलं एक मोठं नाव आहे आणि तुम्ही आता मी बोलू की नको बोलू असा विचार करत होतो, पण खरोखरच ब्राह्मण समाजातील प्रत्येक कुटुंबात ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना राजा लांबोरे हे नाव माहिती नाही असं नाही. जवळजवळ प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाशी या व्यक्तीचा संबंध आहे. हो. जयगड, खंडाळा ह्या भागात पण आम्ही म्हशी आमच्याकडून लोक घेऊन जातात, न इथे येता फोनवरून. विश्वासावर. हा, विश्वासावर. बरोबर. आणि आम्ही त्या बिन तक्रारी असतील त्याच बांधतो. तक्रारी असणाऱ्या म्हशी आम्ही आम्हाला स्वतःला ठेवतो. बरोबर. तुम्ही कुठून आणता आता गुरं आणायची झाली तर नवीन? आम्हाला गिरायक म्हणजे संपूर्ण तालुक्यात माहित असल्यामुळे आम्हाला बरोबर ज्या माणसाचं जनावर विकायचं आहे त्याचा पहिला फोन आम्हाला असतो. अच्छा. हा, तर आमची म्हैस विकायची, आमची गाय विकायची आहे. बरोबर. जे गाभण विणारी जनावर आहेत किंवा वियालेली दुभती जनावर आहेत होय, त्यांचं आम्हाला बरोबर माहिती कळते. बरोबर. म्हणजे फोन येतो. येस. काही वेळा आम्ही जातो, काही वेळा मोबाईलवर व्हिडिओ पाठवतात. बरोबर. असे व्यवहार करतो. आता माझा मुलगा बाहेर शिकायला होता, त्यावेळेला मी हे सगळं दुधाचं बघून, जनावर बघून मी हे सगळं करायचो ना. मग बऱ्याच वेळा ते फोनवरूनच करायचो. बरोबर. कारण का तर लोकांचा विश्वास आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही पण लोकांवर विश्वास ठेवतो आणि लोक पण आमच्यावर विश्वास ठेवतात. नक्कीच. त्याच्यामुळे जास्त वेळ जाणं किंवा फिरायला जाणं बाहेर ह्याच्यावर बचत होते थोडी. बरोबर. वेळेची बचत होते. बरोबर. इतके वर्ष कमावलेला विश्वास आहे आणि थोडासा तंत्रज्ञानाचा त्यात फायदा करून घेऊन वेळेची बचत आपण करताय सध्याच्या व्यवसायात. तर आपण आता एकदा आपला वाडा बघूया, कशा प्रकारे आपलं नियोजन आहे ते. वाडा आपला आमचा जुन्या पद्धतीत आहे. अगदी. आता आम्ही नवीन बांधण्यासाठी तयारीत आहे. हो, इथे चिरा दिसतोय हा. बरोबर. या वर्षी आता गोठा नवीन बांधायचा. आता एकच सलग मोठी शेड करणार? एकच. अच्छा. आपली किती जमीन आहे एकरात? आमची आता इथं आता जे राहतं घर आहे तिथं 2.25 एकरचा हा प्लॉट आहे. बर. अच्छा. आणि तो आम्ही स्वतः खरेदी केलेला. अच्छा. म्हणजे वडिलोपार्जित नाही? वडीलोपार्जित नाही, हा धंद्यातून आम्ही घेतलेला. अच्छा. दूध खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. एकीकडे काका आपण म्हणतो कोकणात आपल्या काय नाही किंवा मुलं मुंबई पुण्यात निघून जातात. आज काका स्वतः आणि त्यांचा मुलगा ज्याच्याशी आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात, जो या व्हिडिओचा हिरो असणार आहे, कारण त्याची स्टोरी आपल्याला मुख्य दाखवायची. पण ही दोन्ही माणसं, त्याचप्रमाणे हे पूर्ण कुटुंब एक आदर्श आहे आपल्या पूर्ण समाजासाठी की कोकणात काय नाही म्हणणाऱ्यांसाठी हे एक उत्तर आहे की कशा प्रकारे कष्ट करायची फक्त तयारी पाहिजे. कष्ट हे आलेच कुठल्याही व्यवसायात. बरोबर की नाही? बरोबर आहे.
कष्टाला पर्याय नाही हं. आणि कष्ट आपण प्रामाणिकपणे करत राहिलो तर नक्की फळ पण आहे. होय. तर काका काय सांगाल आता ह्या म्हशी कशा पद्धतीने इथे आहेत? ह्या म्हशी आता आतमध्ये गोठ्यात आहेत त्या सगळ्या दुधाच्या म्हशी आहेत, दूध अच्छा. देणाऱ्या आहेत. बर. साधारणतः 8 दिवसात पण वियालेल्या आहेत, 15 दिवसात पण वियालेल्या आहेत. सर्वसाधारण 2 महिन्याच्या आत वियालेल्या म्हशी आहेत आता ह्या. बरोबर. तर ह्या सगळ्या दुधाच्या चालू दुधाच्या म्हशी आहेत. अच्छा. आणि सगळ्या जातीवंत म्हशी आहेत. बर. गावठी किंवा निकामी अशी म्हैस ह्याच्यात एक सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. अच्छा. सर्वसाधारण 1,90,000च्या आसपास किमतीच्याच म्हशी आहेत. बर. त्याच्यामुळं आम्ही चांगली निवडक जनावरं असतील तीच ठेवतो ओके. दुधासाठी. बरोबर. आता तुमचं रोजचं शेड्यूल इथलं कसं असतं, म्हणजे सकाळी दिनचर्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नेमकं कसं असतं? आम्ही सकाळी बरोबर 5ला उठतो पहाटे. हम्म. पहाटे 5ला उठल्यानंतर आमच्या म्हशी कंपाऊंडात सोडलेल्या असतात चरायला. अच्छा. त्या जाऊन घेऊन येतो. म्हणजे रात्रभर तिकडे असतात. हा, चरायला असतात. पण बिबट्याचा काय उपद्रव? बिबट्या आमच्या म्हशींना घाबरतो. होय काय? हो. अच्छा. बिबट्या म्हणजे 1-2 सुद्धा बिबटे येतात, अच्छा. आहेत आमच्याकडे असे जोडीन राहणारे. बर. पण सगळ्या म्हशी एकत्र आल्यामुळं त्याचं काय म्हणजे हे चालत नाही त्याचं. बरोबर. तो म्हशींना आमच्या घाबरतो. अच्छा. हा, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काही त्रास नाही. बर. आणि गायींच्या बाबतीत? गायी आणि म्हशी ह्या बिबट्या आल्यानंतर सर्व जनावर एकत्र होतात. अच्छा, एकवटतात. हा, एकवटल्यामुळे बिबटे घाबरतात आणि पळून जातात. बर. म्हणजे पण असं कधी झालंय तुम्ही प्रत्यक्ष बघितलंय जनावर ते बिबट्या आपण जे म्हणतो? सर्वसाधारण आठवड्यातून 3-4 वेळा तरी दिसतो. काय सांगता काय? हो. संध्याकाळी आम्ही जेव्हा रात्री 8-9 वाजता गुरं सोडायला जातो ना कंपाऊंडात, तेव्हा सरासरी आमच्या बॅटरीला तो लागतोच. बापरे. पण मग अशा वेळेला काय, म्हणजे तो घाबरून पळून जातो तो असा दगडावर काठी वगैरे आपटली ना की बिबट्या माणसाच्या जवळ अजिबात थांबत नाही. फक्त बॅटरीवर त्याचे डोळे दिसतात किंवा बॅटरीला तो लागतो, मग आम्ही ओळखतो हे डोळे कोणाचे. बापरे. बिबट्याचे. त्याच्यामुळे बिबट्या सर्वसाधारण माणसाला घाबरतो. म्हणजे आमच्या तरी कधी जवळ आलेलं नाही. बरोबर. आणि तुम्हाला ह्या गुरांच्या बाबतीत सुद्धा कधी उपद्रव झालेला नाही? गुरांच्या बाबतीत म्हणजे तसं वर्षातून एखादं वासरू म्हणा गाईचं, बरोबर, किंवा असं एकत्र जर मिळालं क्वचित तर तो मारतो. पण जास्त असा त्रास नाही का. बरोबर. दुपतं एखादं जनावर मारलं. अलीकडे आपण बघितलं तर मुख्यत्वे कुत्री आणि मांजर काय अजिबात शिल्लक ठेवत नाही. आता तो जनावरांवरचं लक्ष कमी करून कुत्र्यांना आणि मांजरांवर जोर धरला नाही. बरोबर. तर सकाळी 5 वाजता तुम्ही गुरा जी जंगलात सोडलेली असतात चरायला ती आणता किंवा येतात ती स्वतःहून? ती आणल्यानंतर 6 वाजेपर्यंत बांधून होतात. 6 वाजता आम्ही दूध काढायला सुरुवात करतो. मग 7-10ला गोकुळची गाडी येते. बरोबर. गोकुळ डेअरीची. अच्छा. मग तोपर्यंत जे दूध काय होईल काढून तेवढं आम्ही डेअरी त्या गाडीत पाठवतो. अच्छा. आणि जे उरलेलं दूध आहे त्यानंतर आमचा चहाचा कार्यक्रम होतो 6-6:30 वाजता. बर. आणि चहा घेतल्यानंतर सुरुवात करतो आम्ही. ते 8-8:30ला आटपतो आमचं दूध काढून, गुरांना वगैरे खाद्य वगैरे देऊन. मग ते म्हणजे घरगुती जे आम्ही दूध देतो ते काढून 8:30च्या दरम्यान आटपतं. अच्छा. उकडा देऊन होतो 8:30 पर्यंत? नाही. आम्ही ते दूध ठेवतो आणि आधी जनावरांचं काम सगळं आटपतो. बरोबर. आणि नंतर 11 वाजता थोडी भाकरी वगैरे खाऊन अशी बरोबर सुरुवात करतो दूध द्यायला. ते 1-1:30 वाजेपर्यंत आटपतं दूध घालून. बर. नंतर परत मग गुरांची व्यवस्था करायची 5 वाजेपर्यंत. अच्छा. परत 5 वाजता दुधाचा कार्यक्रम चालू. बर. ते अगदी रात्री 9 वाजतात हे सगळं आटपीपर्यंत. बरोबर. गुरं चरायला सोडून त्यांचं शेण वगैरे काढून गोठा झाडून आणि 9 वाजता परत दूध घालायला लांजाला निघतो. असं आता वयाचे किती वर्ष तुम्ही हे करताय रोज? वयाचं जवळजवळ तुम्हाला सांगतो म्हणजे थोडं एवढं नाही, पण 10 वर्षापासून चालू आहे ते. सुरुवातीपासून, लहानपणापासूनच चालू आहे. पण आता साधारण तुम्हाला सांगतो 2010-11 सालापासून म्हणजे सर्व आम्ही एकत्र कुटुंब होतं. 10-11 सालापासून 2010-11 सालापासून आम्ही हे सगळं स्वतः करतो. अच्छा. बरं, काकूने आपल्याला मस्तपैकी चहा आणून दिलेला आहे आणि चहा पिता पिता आपण काकांशी गप्पा मारूया. सर्वात पहिल्यांदा उदयने डॉक्टर व्हावं असं स्वप्न कधी बघितलं तुम्ही? त्याचं 10वी झाल्यानंतरच म्हणणं होतं. अच्छा, त्याचीच इच्छा होती? त्याचीच इच्छा होती. 10वीचा जेव्हा निकाल लागला ना तेव्हापासून तो म्हणत होता. मी म्हणत होतो इतर ठिकाणी कुठेतरी दुसरीकडे बघूया, पण तो त्याची आवडच या विषयाची. म्हटलं चला करणारा तो आहे शेवटी, आपण किती काय म्हटलं. म्हटलं मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. मग मी त्याला प्रतिसाद दिला, बाबा आता तू ये
होय होय. मी दुधाचं बघतो आता. साधारण किती खर्च आला असेल पूर्ण शिक्षणासाठी? म्हणजे 10वी पर्यंत सोडा, पण त्याच्या पुढचं हे 10वी नंतर 12वी नंतर 12वीची परीक्षा दिल्यापर्यंत पासून आतापर्यंत 7 लाख रुपये लागले. 7 लाख रुपये. हो. कुठल्या कॉलेजला शिक्षण घेतलं? कणकवलीला. कणकवलीला. ते नारायण राणेंचं प्रायव्हेट कॉलेज आहे. अच्छा. हा, तिथे झालं. त्याच्यानंतर मी ते 2 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर मी वारणा डेअरीत ठेवला होता. अच्छा. तिथे काय जमीन म्हणजे डॉक्टर एक आणि एका डॉक्टर बरोबर कमीत कमी 10 पोरांना पाठवायचे ते. बरोबर. डॉक्टर कसं करायचे, आपल्या जवळचा विद्यार्थी असेल किंवा कोण असेल त्याला ते व्यवस्थित दाखवायचे. बरोबर, पार्शलिटी व्हायची. हा, आणि बाकीच्यांना म्हणायचे बघा रे पोरांनो व्यवस्थित कसं काय ते. बघून बरोबर. घ्या. मग ते महिनाभर मी अनुभवला विषय. अच्छा. आणि नंतर त्यानं माझ्याशी चर्चा केला ना, असा असा प्रयोग आहे इथं. बरोबर. मग त्याला मी घरी बोलावून घेतला. नंतर ह्या डॉक्टरची त्यालाच माहिती लागली मित्रांकडून. मग म्हटलं ठीक आहे. त्यानं माझ्याशी, त्यांचं काय नाव? कोळेकर डॉक्टर. कोळेकर. हा. अच्छा. मग मी म्हटलं चालेल करूया आपण. मग त्यानं मी 1 महिना आधी 50,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये भरले. अच्छा. तिथे 1 महिना आधी 50,000 भरून नंबर लावावा लागतो. बर. नंतरच ते घेतात 1 महिन्यानंतर. अच्छा. आणि 1 महिना पूर्ण झाला की बाकीचे 50,000 रुपये रक्कम. बर. 1 लाख रुपये म्हणजे? हा. आणि दर महिन्याला 7,000 रुपये त्याची राहण्याची आणि जेवणाची वेगळे. असे किती दिवस? 4 महिने. 4 महिने. 1 लाख रुपये फी ही शिक्षणाची 4 महिन्यासाठी? 4 महिन्यासाठी. अच्छा. मग त्याचं ते काय सर्टिफिकेट वगैरे वेगळं देतात? हा. अच्छा. तो इंटर्नशिप म्हणून काय विषय असतो ना. बरोबर. त्याचं ते सर्टिफिकेट देतात, ते दिला नाही त्यांनी. आणि तो जो अनुभव आहे तो सर्वात जास्त महत्वाचा आहे. हो. त्यातनं खरं शिकायला प्रॅक्टिकल मिळतं. हो. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी मुंबईला पण 1 महिना ठेवला होता. अच्छा. ते बाबू कुठलं ते काय म्हणतात त्याला ते, मैत्री ट्रेनिंग म्हणून असतं. अच्छा. त्याच्यासाठी मुंबईला कुठे ते परळला. बरोबर. तिथं 3 महिन्याचं ट्रेनिंग दिलं. शासकीय होतं ते. शासकीय सर्टिफिकेट मिळालंय आम्हाला. तिथे 3 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं आणि मग मी इकडे पाठवला त्याला वारणाला. बरोबर. वारणाला 1 महिना ठेवला आणि नंतर ह्या डॉक्टरची मोठ्या माहिती लागली. अच्छा. मग तिकडे पाठवला. बरोबर. पंढरपूरला. खुद्द पंढरपूर. तो पुण्यापासून कर्नाटक असं म्हणजे बऱ्याच लांब त्यानं हे माहिती दिलं किंवा जनावरांचं व्यवस्था केलं सगळी. अंग भरणे, वार काढणे. बरोबर. AI करणे. अच्छा. सलाईन लावणे. हे सगळं शिक्षण त्यानं असं म्हणजे तिकडे त्या भागात केलं. बरोबर. तर आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा जो हिरो आहे त्याला आता एकेरी हाक मारायची खरं म्हणजे चुकीचं वाटतं. डॉक्टर उदय राजाराम लांबोरे आपल्या सोबत आहेत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. कसं वाटतंय आता डॉक्टर झाल्यावर, एक काय भावना आहेत मनात? कसं आहे, आपण गरीब परिस्थितीतून वरती आलो असल्यामुळं कुठेतरी मनाला हे वाटतं की काहीतरी गरीब कुटुंबातनं वरती येऊन आपण काहीतरी केलंय आयुष्यात काहीतरी कमावलंय. नक्कीच, खरोखर. आणि हीच मला पण व्हिडिओ करण्यामागची भावना प्रामाणिकपणे हीच होती की आपले जे कुटुंबाचे संबंध राहिलेले आहेत आपल्या, हो, ते आम्ही जवळून तुम्हाला बघितलेलं आहे. तुझ्या बाबांचे कष्ट आम्ही बघितलेले आहेत आणि त्यातून त्यांच्याकडून आलेली तुझ्यात जी विनम्रता तशीच आहे. हो, आज तू डॉक्टर झालायस तरी मला कुठे काल जसा भेटलेलास तसाच आजही दिसतोयस. हो. आणि हेच खरं तुमच्या कुटुंबाच्या यशाचं रहस्य आहे असं मी म्हणेन. कारण शेवटी माणूस कितीही शिकला, कितीही श्रीमंत झाला तरी त्याची वागणूक कशी आहे हे सर्वात महत्वाचं ठरतं समाजात. आता बाबांकडनं आपल्याला कळलं बऱ्याचशा गोष्टी की तू कुठे कुठे शिकलास, कुठे कुठे काय काय झालं. आपण फिरत फिरत बोलूया. तुमचा परिसर, कोकणात राहायची पहिल्यापासून आवड होती? हो, जन्मल्यापासून. आपला जन्म इथं झाल्यामुळं कोकण हे आपल्यासाठी सर्वस्व आहे. असं वाटलं नाही कधी आपण एवढं शिकलोय तर बाहेर नाही. तसं 10वी नंतर याच्यासाठी भरपूर ऑप्शन होते की इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल. पण माझं 10वी पासून एकच स्वप्न होतं की ज्या क्षेत्रात आपण मोठं झालोय, जिथं वावरलोय, आपल्याकडे ती कला आहे, त्यातून समाजाला काहीतरी फायदा व्हावा. बरोबर. त्यानुसार मी ठरवलं की त्याच्यानंतर किंवा 10वी 12वी नंतर आपण कुठल्या क्षेत्रात जायचं, तर पशुसेवा. बरोबर. त्यानंतर मी पप्पांशी बोललो
तर 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी नीट म्हणून एक एंट्रन्स एक्झाम असते ती अच्छा. देऊन ऍडमिशन घेतलं. बर. तिथे माझं 2 वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर एक गव्हर्नमेंटचं शिक्षण निघालं होतं 3 महिन्याचं, बरोबर. मैत्री म्हणून, बर. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन ह्या विषयासाठी. बर. ते आपल्याला 1 महिना तिथे होतं मुंबईला, परळला कॉलेजला. तिथे होतं 2 महिने इथे फील्डवर होतं आपल्या तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर सोबत. ते पूर्ण केलं. त्यानंतर माझी परीक्षा झाली. फायनल परीक्षा होऊन मी ह्याला गेलो वारणाला. अच्छा. तिथे डॉक्टरांसोबत होतो, एक जवळजवळ 20-25 दिवस होतो. पण तिथे कसं आहे, मुलं जास्त होती, डॉक्टरांची कमतरता होती. बर. त्यानंतर मी आलो घरी. आल्यानंतर पंढरपूरला डॉक्टर होते गणेश कोळेकर म्हणून, त्यांचे इथे एक मित्र शिकला होता. त्याने मला सजेस्ट केलं की चांगले डॉक्टर आहेत. अच्छा. 4 महिन्यात ते आपल्याला जवळजवळ सर्व शिकवतात. बर. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. त्यांची फी होती ऍडव्हान्स आधी द्यायची 1 महिना, बरोबर. आणि आपली जागा बुकिंग करायची. अच्छा. ते दिलं आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मी तिथे गेलो. बरोबर. तिथे जाऊन आता 3 महिने ट्रेनिंग घेऊन आता मी काल रात्री परत आलो माझं ट्रेनिंग पूर्ण करून. अच्छा. मी आल्यापासून बघतोय तू सगळी कामं पूर्वी जशी करत होतास लहानपणापासून ती सगळी आताही करतोयस. आता ह्या पुढे किती वेळ देणं ह्या कामांना शक्य होईल असं वाटतंय? शक्यतो जास्तीत जास्त कसं आहे, इथे एखाद्या वेळी उशीर झाला तरी ठीक आहे, पण जिथे इमर्जन्सी असेल, एखाद्या गाईचं वासरू वाढलंय किंवा एखाद्या शेतकऱ्याची डॉक्टर मिळत नाही, तिथे माझ्या हातातलं काम सोडून मी 100% जाण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. आता कार्यक्षेत्र तुझ्या डोळ्यासमोर काय, फक्त लांजा तालुका की त्या बाहेर सुद्धा तू जायचं, म्हणजे जिथे इमर्जन्सी असेल, जिथे मला शक्य आहे तेवढं सर्वच करायची तयारी आहे. जी आपल्याला होईल, जिथपर्यंत जाणं होईल तेवढं सगळं करायची. बरोबर. आता AI करण्यासाठी जे किट लागतं ते तुझ्याकडे आता तू घेऊन ठेवलंय? हो, मी पंढरपूरवरून कंटेनर असतो. अच्छा. तो त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉ वगैरे ठेवलेले असतात. बर. ते मी सर्व घेऊन आलोय तिकडून येताना. अच्छा. बॅग असेल, लागणारे मेडिसिन्स असतील, सर्व घेऊन आलोय. अच्छा. आणि मग बाकी जी मेडिसिन्स असतात किंवा इंजेक्शन्स असतात मग ती इथे लांजासारख्या ठिकाणी उपलब्ध हो, आपल्या लांजा ठिकाणी आहेत उपलब्ध. पण तिकडून येताना थोडीफार मी घेऊन आलोय. बर. हा, ओके. काका नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती वर्ष काम करताय इथे? 13 वर्ष झाली. 13 वर्ष झाली. आता वय किती तुमचं? माझं वय 55. अच्छा. आणि आपलं नाव काय पूर्ण? गणपत पांडुरंग लांबोरे. गरीब माणूस म्हणून ओळखतात. अच्छा. पण स्थानिक म्हणजे इथले लांबोरे म्हणजे? हा, भावकी. भावकी. अच्छा. आता उद्या आपला डॉक्टर झाला, त्या निमित्ताने खरं म्हणजे हा व्हिडिओ आपण करतोय. तुम्ही त्याला लहानपणापासून बघितलंय, कसं वाटतंय? बरोबर. आम्हाला आनंद आहे. आमचं सगळ्या पोरे पुढे जातील तेवढा मला आनंद आहे. बाकी मी लोकांचं काय सांगू शकत नाही, पण माझं तरी सांगतोय प्रत्येकाचा पोरगा पुढे जाऊ दे. नक्कीच नक्कीच. हीच भावना असली पाहिजे प्रत्येक माणसाची. आहे माझ्याकडे अजून तरी. अगदी. आता तुम्ही इथे काय काम करता रोज? दूध काढायचं तेवढंच काम करतो. किती वर्ष झाली? 13 वर्ष. 13 वर्ष रोज? अगदी सकाळ संध्याकाळ? केव्हा तरी दांडी मारतो माझ्या परपंच. असं. किती गुरांचं काढता दूध? तरी 10-1 गुरांचा आम्ही काढतो. आमचा असा हिशेब नसतो. हिशोब नाही, पण अंदाजे किती लिटर दूध काढत असाल? साधारण 30 लिटर काढतो मी. 30 लिटर. होय. आता दूध कमी आहे, पण ह्याच्या पुढे दूध असतं सीजनवारी आमच्याकडे. 100 लिटर पर्यंत आमच्याकडे दूध असतं. बरोबर. येणारा काळ या व्यवसायासाठी कसा आहे असं वाटतंय? चांगला आहे तो, फक्त कसं मजत पाहिजे. मजत नसेल तर काय नाही होणार. अलीकडे भैया लोक तुम्ही जे काम करताय त्यासाठी बरेच लोक आणतात, पण टिकत नाहीत ना. टिकत नाही. पण अशी वेळ का आली आज कोकणासारख्या भागात लोकांनी कष्ट करायचे सोडून दिले असं वाटतं? होय, 100%. आम्ही तेवढंच करतोय. धनगर समाज आहे तेवढाच. असं नाही, धनगर समाजाला याबद्दल 100% मानलं पाहिजे असं मी म्हणेन. बरोबर. आम्हाला तरी फुल आनंद आहे. नक्की नक्की. आमचा एक लांबोरे पुढे गेला, एक दुसरा लांबोरे पुढे गेला, ह्या एक डॉक्टर झाला. माझा पोरगा साधारण पतपेढीत कामावर राहिला. बरोबर. 15वी शिकून ग्रॅज्युएट होऊन. बरोबर. असं म्हणजे जरासं आम्हाला नक्कीच नक्कीच चढता आले की हा असाच राहू दे कायम. याच आपण शुभेच्छा व्यक्त करूया इथे. खूप खूप धन्यवाद, तुमचा वेळ आम्हाला दिला. बरं. आता आज 2025 समाप्तीला आलेलं आहे. या पुढील काळात तुझी काय काय लक्ष आहेत आयुष्यात, की मला बाबा हे तुझं काय स्वप्न आहे की मला या क्षेत्रात जाऊन हे पुढे करायचंय? ह्या क्षेत्रात प्रामाणिकपणे होईल तेवढी मुक्या जनावरांची सेवा करायची. आणि जे आपल्या वडिलांचं स्वप्न आहे, माझ्या स्वप्नांपेक्षा त्यांची स्वप्न पूर्ण करणं हे माझं सगळ्यात मोठी जबाबदारी आहे.
कारण नक्कीच. लहानपणापासून आई वडिलांचे कष्ट बघत आलोय, त्यामुळे त्यांची स्वप्न पूर्ण होतील बरोबर, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. खरंय. त्यानंतर माझी स्वप्न आहेत. खूप सुंदर उदय, तुझे विचार अत्यंत सुंदर, एखाद्या पुस्तकात लिहिलेल्या ओळींप्रमाणे आहेत, पण ते तू प्रत्यक्ष आचरणात आणतोयस हे कौतुकास्पद आहे. हो. आणि सर्वांनाच यातून प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे. आता इतके वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय, कधी लग्न कार्य किंवा असं नातेवाईकांच्यात कधी कुठे जावंसं वाटलं नाही, किंवा जायचं झालं तर मग त्यावेळेला काय तुम्ही ऍडजस्टमेंट करता? सर्वसाधारण जरा 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 लवकर लवकर काम आटपून एखादं लग्न किंवा कार्यक्रम दुपारच्या वेळेत असेल तर जाऊ शकतो, नाहीतर नाही हेच करत. अच्छा. हेच आपलाच कार्यक्रम दिवसभर आटपीत असतो. बरोबर. पण हे झालं जवळचा, म्हणजे मुंबई पुणे सारख्या शहरात कुठे कार्यक्रम असला तर मला वाटतं जाऊ अशक्यच आहे. शकत नाही. अशक्यच आहे. नाही, मग शेवटचं आता मुंबईत कधी गेलेलात? मुंबईत नाही गेलो. काय सांग? नाही, मी जेव्हा 12वी झालो ना हा तेव्हा हायकोर्टमध्ये मला कॉल आला होता हा याचा, आपल्या लिपिकसाठी. हा. मी टायपिंग वगैरे कॉम्प्युटर वगैरे केलेलं आहे, बरोबर. तर त्या भरतीसाठी गेलो होतो हायकोर्टला. अच्छा. तिथे 2 दिवस मी वस्ती केली. हा. त्याच्यानंतर परत काय मुंबईत नाही कुठे गेलो. काय सांगता काय? नाही 12वी नंतर अजूनपर्यंत तुम्ही मुंबईत गेलेले नाही? नाही नाही. कमाल आहे. हम्म. इतके वर्ष इथेच इथे कायम. फक्त उन्हाळ्याच्या दिवसातून जानेवारी फेब्रुवारी नंतर बाजारासाठी जातो म्हशी आणायला घाटावर. अच्छा. पण ते व्यावसायिक कामाने हा, म्हणतो. कारण- आणि फिरायला म्हणून आयुष्यात कधी तुम्ही नाही, कुठे आतापर्यंत तरी गेलेला नाही? नाही. माझं बरोबर. लग्न साधारण झालं 2005 सालात ना. अच्छा. तिथपासून मी परत अजून सासरवाडीला पण गेलो नाही, बापरे. एकदाच गेलो. काकूंसोबत सुद्धा आता बोलूया, त्यांच्या पण काय भावना आहेत ते. हा. डॉक्टर उदय लांबोरे यांची आई आपल्या सोबत आहे. काकू नमस्कार. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. रुपाली राजाराम लांबोरे. बरं. आज आपण फक्त एका आईशी बोलणार नाही आहोत, तर एका धन्य झालेल्या आईशी बोलणार आहोत. कारण इतके वर्ष त्या आई वडिलांनी जे स्वप्न बघितलेलं आहे ते आम्ही बघितलेलं आहे जवळून. काकांशी पण मगाशी बोलताना काकांचे डोळे पाणावले, आणि कारण त्यांचं स्वप्न त्यांनी डोळ्यासमोर सत्यात उतरताना पाहिलं. तर काकू, काय भावना आहेत? आज उदय डॉक्टर झालाय, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप खूप आनंद होतोय. म्हणजे जगातील कुठल्या आईला एवढा आनंद होत नसेल एवढा मला आनंद होतोय आज. खूप बरं वाटतंय. काय अजून भावना आहेत तुमच्या मनात? कधी स्वप्न बघितलं होतं असं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा गुरांचा? असं ना, म्हणजे स्वप्नात कधी बघितलेलं पण नाही, पण अचानक असं स्वप्न समोर आलं. त्यांनी खूप कष्ट केले. बरोबर. हा. बरोबर. तुमच्या काय आठवण आहे? तुमचं माहेर कुठे होतं? माझं माहेर कोल्हापूर जिल्ह्यात शाहवाडी तालुका आणि शंभवणे. अच्छा. हं. तिकडे पण गुरं वगैरे? नाही, तिकडे एक म्हैस आणखीन 2 रेडे म्हणजे- शेती होते. अच्छा. हा, आमच्या तिकडे काय म्हणजे म्हैशी, माझे वडील मुंबईला होते कामाला रॅली फॅन कंपनीत. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे सवयच नाही. जेव्हा माझं लग्न झाले तेव्हा ह्या घरामध्ये आले तेव्हा माझ्या पहिल्यांदाच पायाला शेण लागले. मला असं वाटलं पण नव्हतं बापरे. की मला एवढं काय होईल पुढं असं. त्याच्यानंतर मी हळूहळू शिकले यातून. अच्छा. अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे अगोदर बघितलं होतं सासर कसं आहे, की डायरेक्ट नाही, लग्न झाल्यावर कळलं डायरेक्ट असं आहे? लग्न झालं. अच्छा. पण मग तरी तुम्ही हे सगळं स्वीकारलं आणि ह्यात सहभागी झालात? हो. अच्छा. तुमचं शिक्षण किती झालं होतं? 10वी. 10वी. अच्छा. मग कोल्हापूरचा घाटावरचा भाग सगळा वेगळा, आणि कोकणातली सगळी माणसं, जमिनी सगळंच वेगळं. हो. मग काय सांगाल, नेमका कसा बदल घडला आयुष्यात? म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही एकत्र कुटुंब सगळं होतं. होय. त्याच्यामध्ये मुलं होती दीराची, आमच्या मुली 2 होत्या, एक नंदेची मुलगी. ह्याच्यातून मला थोडं थोडं त्यांच्यापासून कर्मायला लागलं. बरोबर. त्याच्यातून आमची 7 ते 8 वर्ष आम्ही एकत्र होतो. बरोबर. 2005 ला आमचं लग्न झालं. त्याच्यानंतर आमचं 7-8 वर्ष गेली. तर त्यातून 2013 ला आम्ही वेगळी झालो. तेव्हा आमचा मुलगा 4थीला होता. अच्छा. तर त्याच्यानंतर मग आम्ही हे थोडं थोडं ही सुरुवाती केली. बरोबर. म्हणजे आम्हाला तेव्हा पूर्ण माझी म्हणजे एकत्र असताना काय थोडं थोडं सगळ्यांप्रमाणे काम करायला लागायचं. बरोबर. नंतर वेगळं झालं, भरपूर जबाबदारी पडली. हा वाडा लोटायचा, झाडायचा, शेण बरोबर. भरायचं. बरोबर. हा मुलगा माझा जेव्हा आम्ही सेमी इंग्लिशला टाकला लहानजामध्ये तेव्हा आम्ही 5 वाजता सकाळी उठायचो. ह्याचा डबा बनवायचे. डबा बनवून झाल्यावर आम्ही बरोबर 5:30 ला वाड्यात आली बरोबर. की शेण भरायचं, त्याच्यानंतर वाडा झाडायचा, नंतर बाहेरून सगळं आम्ही झाडायचो. त्याच्यानंतर रात्री सुद्धा
हे बाजारात जेव्हा आले की तेव्हा त्याच्यानंतर आम्ही 9 नंतर वाडा झाडून लोटून ठेवायचो. रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही वाड्यात काम करत असायचो. काका मगाशी म्हणाले ती इतक्या वर्षात मुंबईत साधी गेलेली नाहीत. नाही, तुम्ही पण नाही गेलेलात? मी गेली लग्न झाल्यापासून नाही. अच्छा. माझे बाबा मुंबईलाच होते. पण मग आजच्या काळात आपण बघितलं तर महिला वर्गात विशेषतः आवड असते, बाहेर लग्न कार्याला जा, साड्या नेसून मिरवा, आणि एकंदर एक स्त्रियांची नैसर्गिक आवड असते इकडे तिकडे फिरण्याची. तर मग आपल्याला हे सगळं आपण मुकलात ह्या सगळ्याला, मग ह्याबद्दल पश्चाताप वाटतो की काय पश्चाताप? जसा देश ज्या देशामध्ये आलो त्या देशाप्रमाणे आम्ही देश तसा वेश केला. बरोबर. पण मग आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून काकांना पण सांगतो की या पुढचं आयुष्य आता जरा रिटायरमेंट लाईफचा उपभोग घ्या, जरा फिरून या देश सगळा, होय की नाही? हो. आता बघूया ऐकतायत काय, सांगतो त्यांना. अजून काय वाटतं आता उदयसाठी काय सांगाल? उदयसाठी म्हणजे त्याने अजूनही त्याला म्हणजे असं वाटतं की त्याला अजून सरकारी गव्हर्नमेंट जॉब लागावा. त्यांनी भरपूर अजूनही कष्ट घेतले पाहिजेत. अजून त्याची सुरुवाती पण नाही झाली. सुरुवात होताना अजून भरपूर शेतकऱ्यांना सगळ्यांना त्यांनी सांभाळून घेतलं. कुणीही बोलवलं तरी गेलं पाहिजे त्यांनी वेळेत. लोकांचं आपल्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, आशीर्वाद मिळाला पाहिजे. नक्कीच. चालेल. खूप खूप धन्यवाद काकू, आज तुम्ही वेळ दिलात आणि मलाही बरं वाटलं. तुमचं घर, तुमचा पूर्ण व्यवसाय आणि उदयची ही यशोगाथा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते, त्याचा मला आनंद आहे. धन्यवाद. आपल्या लक्षात आलं असेल की नम्रता या कुटुंबात भरून भरून आहे, अगदी वडिलांपासून मुलांपर्यंत. आता आपण उदयच्या आईशी पण चर्चा केल्यास आपल्या लक्षात येतं की खूप सोज्वळ कुटुंब आहे, अतिशय प्रामाणिक मंडळी आहेत आणि त्यांचा व्यवसाय कष्टाळू वृत्तीने इतके वर्ष ते करत आलेले आहेत. आणि हा व्हिडिओ हा या कुटुंबाच्या कष्टांसाठीच प्रेरित आहे. उदय, तुला काय अजून बोलायचं असेल तर भावना मांडू शकतोस. बोलायसाठी म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी की शक्यतो मुंबईला जाऊन पुण्याला जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या कोकणात राहून सगळ्या आपल्यासोबत आपल्या कोकणाचा किंवा आपल्या गावाचा विकास कसा होईल याची सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या ह्याच्यातून पुढे निघालं पाहिजे. अगदी नक्कीच. मला जी गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या आवर्जून सांगतो ती तू आज मी न विचारता सांगितलीस, याचा मला जास्त आनंद झाला. कारण आपण पण प्रत्येक व्हिडिओतून हाच संदेश द्यायचा प्रयत्न करतो की ज्याचा आपण व्हिडिओ करतोय त्याला त्याचा व्यावसायिक फायदा नक्कीच व्हावा. म्हणजे आपण या व्हिडिओच्या एंडला जसं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, इथला ऍड्रेस, तुमचं खरेदी विक्रीचा विषय असू दे किंवा वैद्यकीय व्यवसाय असू दे, त्या दृष्टीने पण तुमचा फायदा व्हावा. प्लस ह्यातनं कोणीतरी 1% लोकांनी जरी ह्यातनं काहीतरी प्रेरणा घेतली आणि ते गावाकडे परतले आपल्या पुन्हा. सोपं नाहीये इकडचं जीवन हे नक्कीच, पण कष्टमय असलं तरी आनंददायी आहे, निरोगी आहे. इकडे शहरात जे खराब सगळं वातावरण आहे त्या दृष्टीने विचार करता इकडे खूप अत्यंत पर्यावरणाच्या सानिध्यात चांगलं आयुष्य जगू शकतो आणि समाधानी आहे. आयुष्यात कसं किती पैसा कमवला काय केलं त्यापेक्षा आपण कसं राहिलो आयुष्यात, जर आपण समाधानी नसू, 10 लाख कमवले आणि जर समाधान नसेल आयुष्यात तर त्या 10 लाखाचा काय उपयोग नाही. नक्कीच, खरंय खरंय. तेवढेच 10 लाख पुढे हॉस्पिटलमध्ये घालायचे असतील तर उपयोग नाही. आणि खरोखर कुठेतरी आता गाव एक मागे पडत चाललं. आज मला नाही वाटत बाबांचं काय तुझ्या गोळी वगैरे चालू असेल. नाही कारण ते इतके फिट आहेत आणि इतके वर्ष आम्ही बघतोय जशान तशी तब्येत आहे. आता आपण गोठा बघितला, गायी बघितल्या, म्हशी बघितल्या, त्या बाजूला गायी आहेत, इकडे म्हशी बघितल्या. जनावरांना आपण कशा पद्धतीने वर्गीकरण करून बांधलेले ते आपण बघितलं. आता इकडे ज्या इमारती दिसतात त्या कशा आहेत? ते हे गवत ठेवण्यासाठी आहे घर, शेतघर म्हणून. अच्छा, बरोबर. हे इकडे आमचं राहतं घर आहे. हे राहतं घर आहे. अच्छा, आपण एकदा समोरनं जाऊन बघूया. शेळी पालन वगैरे कधी आपण बघितलं नाहीत करून? नाही केलं. आमच्या मोठ्या भावाचं आहे शेळी पालन. अच्छा. माझं काय नाही म्हणजे एकट्या माणसाला एवढं शक्य असल्यामुळे, तुमचा एवढा मोठा व्याप असल्यामुळे जमत नाही ते. बरोबर. एवढं सगळं हँडल होणार नाही. अच्छा, बरोबर. तिकडे ज्या आता शेळ्या दिसत आहेत त्या भावाच्या, मोठ्या भावाच्या तुमच्या. अच्छा. पण मग ह्या शेळ्यांमुळे पण बिबट्या येऊ शकत असेल कदाचित. शेळ्या मारतो महिन्या 2 महिन्यात एखादं. होय, बरोबर, पकडतो तो. अच्छा, छोटी जनावर बऱ्यापैकी पकडतो असं? छोटी कुत्रे, मांजर किंवा शेळी, बकरा हे पकडतो, पण जनावरांसाठी कमी त्रास. बरोबर. मोठे. हे आहे राजाभाऊंचं घर, एकत्र कुटुंब आहे. हो.
अजूनही सगळे भाऊ बनकी सगळे एकत्र राहतात. हो. गोठे वेगवेगळे आहेत. हा. बरोबर. व्यवसाय वेगवेगळा राहतो, आम्ही एकत्रच एकाच घरात. बरोबर. खूप खूप धन्यवाद उदय, आज तू आम्हाला जो वेळ दिलास, पूर्ण तुमच्या वाड्याची माहिती सुद्धा आपल्याला या व्हिडिओ मधून मिळाली, व्यवसायाची माहिती मिळाली आणि मला जेवढ्या भावना व्यक्त करायच्या होत्या त्या मी व्यक्त करायचा प्रयत्न केला. आणि तुमचं कुटुंब खूप सुंदर आहे. तुमच्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. एकदा तुमचा मोबाईल नंबर, ज्यावर लोकांना कुठलीही गुरांच्या संदर्भातील वैद्यकीय सेवा हवी असेल तर ते संपर्क साधू शकतील. आता माझा मोबाईल नंबर आहे 93 25 26 51 09. तसंच पप्पांचा आहे 92 26 86 58 49. बरं, कधी अगदी रात्री 12 वाजता सुद्धा आमचा फोन चालू असतो. नक्कीच. कोणती अडचण असेल किंवा हो. आमच्या फायद्यासाठीच नाही, एखाद्या माणसाला बुवा अडचण असेल, एखाद्या वेळी समजत नसेल, हम्म. कधी रात्री 12 वाजता फोन करा. बरं, 100% आम्ही फोन उचलणार. नक्कीच. आणि हे दोन्ही मदत व्हॉट्सअप करणार. नंबर आहेत. हो, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत, बरं. कॉलिंग नंबर आहेत. बरं. 24 तास आमचा फोन चालू असतो. आता उदयने आपल्याला नंबर दिलेले आहेत, त्याच्या वडिलांचा पण नंबर दिलाय, त्याचा पण दिलाय. कुठल्याही गोष्टीसाठी, अगदी गुरांची खरेदी विक्री असू दे किंवा कुठलीही गुरांच्या संदर्भातील वैद्यकीय सेवा तुम्हाला आवश्यक असेल, स्पेशली लांजा तालुक्यात, त्या बाहेर सुद्धा उदय नक्की प्रयत्न करेल. जसं तो म्हणाला की जिथे आवश्यकता असेल आणि जिथे त्यावेळेला त्याला शक्य असेल तर तो नक्की यायचा प्रयत्न करेल. तुम्ही कुठल्याही कारणासाठी यापैकी त्यांना कधीही संपर्क साधू शकता. खूप खूप धन्यवाद उदय, तू आज आम्हाला वेळ दिलास. थँक्यू सो मच. ओके, वेलकम. तर अशा प्रकारचं आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पूर्ण परिसर आणि घर बघितलेलं आहे, कुटुंब बघितलेलं आहे आणि एक प्रेरणादायी कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली, ज्यामध्ये आपण डॉक्टर उदय राजाराम लांबोरे यांची यशोगाथा बघितली, त्यांचा प्रवास पूर्ण कसा आहे ते बघितला आणि यातून आपण नक्कीच सर्वजण प्रेरणा घ्याल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल याची मला आशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व ग्रुप्समध्ये, फेसबुकवर शेअर करा. आपल्या कोकणातल्या एका तरुणाला नक्की शुभेच्छा लिहा कमेंट बॉक्समध्ये आणि आपला चॅनल अशाच हटके विषयांसाठी सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.